भारत पाकिस्तानने युद्धाला पूर्णविराम देत 2 पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा जगाला याची माहिती दिली होती। पण हा निर्णय घेऊन 4 तास झाले नाही तर पाकिस्तान पलटला आणि पुन्हा ड्रोन हल्ले आणि गोळीबार करण्यात आला। त्यामुळे पुन्हा एकदा जम्मू, काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील काही भागात ब्लॅकआउट देखील करण्यात आला होता। त्यामुळे संपलेलं युद्ध पाकिस्तानने पुन्हा पेटवल्याची चर्चा रंगली आहे। याविषयी परराष्ट्र सचिव काय म्हणाले, ऐका। भारत और पाकिस्तान के डीजीएमओस के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था। पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है। भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है। ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है। हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे। तर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाककडून हल्ला झाल्याचं सांगितलं आणि भारतीय सैन्याने ते परतवून लावल्याचंही सांगितलंय। तसेच युद्धविरामाबाबत पाकिस्तानने उल्लंघन केलं आहे, त्यांनी परिस्थिती समजावून घ्यावी हे देखील सांगितलेले आहे। अन्यथा भारतीय सेनेला देखील उत्तर द्यावं लागेल आणि भारतीय सेनेला देखील उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएसपुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर हल्ले केले आहेत। त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला झाला आहे। जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील यावर ट्विट करत व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि शस्त्रसंधीचं काय झालं असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी ब्लॅकआउटही करण्यात आला होता। पाकिस्तानच्या या हल्ल्यामध्ये एक बीएसएफ जवान शहीद झाला आहे। जम्मू येथील आरएसपुरा येथील सीमेवर बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज हे शहीद झाले आणि 7 जण जखमी झालेत असं बीएसएफ कडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारताने आपला एक जवान देखील गमावला आहे। त्यामुळे आता हे युद्ध पुन्हा पेटतं का याची चर्चा होते। एकूणच शस्त्रसंधी झाल्यानंतरही पाकिस्तानने केलेले हल्ले, त्याला भारताने दिलेलं उत्तर आणि थांबलेलं युद्ध पुन्हा पेटतं का याची रंगलेली चर्चा, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।